नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पुढील 5 वर्षांसाठी खेड तालुक्याचा कारभारी ठरवणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे असे आवाहन खेड तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण 13 उमेदवार असून 3,76,623 मतदार आहेत. प्रमुख लढत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच होणार असून महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते व महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचे भवितव्य बुधवारी मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदान केंद्रावर मोबाईल आणू नयेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरील व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे व खेडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली आहे. 100 मीटरच्या बाहेर तो ठेवा. मला 2 आपल्याला गोष्टी सांगायच्या आहेत जे आपल्या माध्यमातून आपल्याला दर्शकांपर्यंत त्या पोहोचवत अशी माझी विनंती राहील की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या स्पष्ट सूचनेनुसार कोणत्याही मतदाराला 100 मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या मोबाईल नेता येणार नाही. त्यामुळे मतदान करताना कृपा करून आपण मोबाईल घेऊन जाऊ नका. तो तुम्ही आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबियांकडे 100 मीटरच्या बाहेर तो ठेवा, जेणेकरून आपल्याला कुठलीही असुविधा निर्माण होणार नाही. कोणत्याही 100 मीटर परिसरामध्ये कुठलाही कॅमेरा, कुठलेही त्याच्यामधनं शूटिंग होऊ शकतं किंवा मोबाईल किंवा वायरलेस शस्त्र किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आणि त्याच्यासाठी इव्हन फोटोग्राफी अलाउड नाही. जे कोणी सेलिब्रिटीज असतील किंवा नेते असतील त्यांनी त्यांचे जे बाईट्स घेतात वेगवेगळी माध्यमं ती 100 मीटरच्या बाहेर ते सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. फक्त आणि फक्त अधिकृत व्यक्ती इलेक्शन कमिशननं प्राधिकृत केलेल्या तेच फक्त आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाऊ शकतात. इतर कोणतीही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही. याचं तंतोतंत पालन आपण करावं. दुसरी महत्वाची सूचना, या जे पोलिंगचे बूथ जे लावतात वेगवेगळे पक्ष ते 200 मीटरच्या बाहेरच लावावे लागतात. मात्र यावेळेला त्या बूथवर फक्त आणि फक्त 10 बाय 10चा तिथे आपल्याला तंबू टाकता येईल. आतमध्ये एक टेबल आणि 2 खुर्च्या. कुठल्याही प्रकारचा बॅनर, कुठल्याही प्रकारचं चिन्ह, कुठल्या प्रकारचा झेंडा किंवा कुठल्याही प्रकारचं उमेदवाराचे फोटो असलेले मतदान केंद्रावर येत असताना कोणीही मोबाईल सोबत आणू नये, जेणेकरून आपल्याला मतदान करण्यामध्ये कोणीही अडथळा येणार नाही. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी 65 एसटी बसेस आणि 4 खासगी वाहनाद्वारे मतदान साहित्य निवडणुकीतील 389 मतदान केंद्रावर पोहोचवण्यात आले आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 389 मतदान केंद्रावर मतदान यंत्रणा सज्ज झाली असून 65 एसटी बसेस आणि 4 जीपच्या सहाय्यानं राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलातून 1888 अधिकारी व कर्मचारी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि साहित्यासह रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली. राजगुरुनगर येथील तालुका क्रीडा संकुलातून मतदान साहित्यासह मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले. 195 मतदान केंद्रावर वेब कॅमेरे बसवण्यात आले असून मतदानापासून सायंकाळपर्यंत मतदान केंद्रावरील चित्रीकरण पाहण्याची व्यवस्था करून यावर देखरेख देखील करण्यात येणार आहे. प्रत्येक 2 तासाला मतदानाची आकडेवारी क्षेत्रीय अधिकारी देणार आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार 3,76,623 आहेत. पुरुष मतदार 1,93,719 म्हणजेच 51.44%. महिला मतदार 1,82,892 म्हणजेच 48.56% आणि तृतीयपंथी 12 मतदार आहेत. यामध्ये 3,630 दिव्यांग मतदार आहेत. 85 वर्षांपेक्षा 5,310 ज्येष्ठ नागरिक आहेत. मतदान केंद्रावर सर्व व्यवस्था सुसज्ज करण्यात आली असून स्तनदा माता मतदारांना पाळणाघर, वेटिंग रूम, अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. 5 ठिकाणी मोबाईल रेंज नसलेल्या गावांमध्ये रनर ठेवण्यात आले आहेत. खेड तालुक्यातील निवडणुकीच्या कर्तव्यावर जाण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना इतर मतदारसंघात जाणे येण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात जाण्यासाठी खासगी वाहन चालकांना विनंती करून संबंधित मतदान केंद्रावर पोहोचण्याची वेळ काही शिक्षकांवर आली. त्यामुळे या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
खेड विधानसभा मतदारसंघात 60% अधिक मतदान होते, मात्र त्यामध्ये आणखी वाढ होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येतो, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्याचा हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मागील 3 पंचवार्षिक निवडणुकीत 64 ते 70% मतदान झाले आहे. खेड आळंदीमध्ये 2009च्या निवडणुकीत 64.53% इतके मतदान झाले होते. त्यानंतर 2020च्या निवडणुकीत 70.67% मतदान झाले होते, तर 2019च्या निवडणुकीमध्ये 67.38% इतके मतदान झाले होते. चाकण MIDCसह जिल्ह्यातील बहुतांश औद्योगिक भागात माथाडीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी 6 आरोपींना न्यायालयानं जन्मठेप आणि प्रत्येकी 13,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट महत्वाचा ठरला. आरोपींकडून 3 पिस्तुले आणि 3 कोयते जप्त करण्यात आले होते. तब्बल 10 वर्षांनी या प्रकरणाचा आता निकाल लागलाय. अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.S. वाघमारे यांनी हा निकाल दिलाय. दिलीप विठ्ठल कांबळे, अनिल लक्ष्मण सपकाळ, अमर दिनकर शेवाळे, अमोल नारायण शिंदे, प्रकाश सिंग, चंदन सिंग बायस आणि श्याम चंद्रकांत जगताप अशी शिक्षा झालेल्यांची नावं आहेत. प्रकाश चव्हाण हा महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष होता. प्रकाश चव्हाण याची स्वतःची एक गुन्हेगारी टोळी होती. टोळीचा म्होरक्या प्रकाश चव्हाण याची परिसरात दहशत होती. चाकण औद्योगिक भागात राजकीय पाठबळावर अनेक कंपन्यांमध्ये त्यानं माथाडी मिळवण्यासाठी मोठे वादही केले होते. प्रकाश चव्हाण या टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून प्रकाश चव्हाण याचा गेम करण्याचा प्लॅन केला. त्यानुसार प्रकाश चव्हाण यांच्या हालचालींवर आरोपी पाळत ठेवून होते. दरम्यान 10 डिसेंबर 2014 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास प्रकाश चव्हाण पूर्णानगर येथील एका सलूनमध्ये गेले असताना त्यावेळी हल्लेखोर सलून बाहेर दबा धरून बसले होते. प्रकाश चव्हाण सलूनच्या बाहेर येताच आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला, तसंच धारधार शस्त्रानं सपासप वारही केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रकाश चव्हाण याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात प्रकाश चव्हाण याचे अंगरक्षक देखील जखमी झाले, तसंच एका आरोपीचा घटनेदरम्यान अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. न्यायालयात 22 साक्षीदार तपासले होते. यातील 6 आरोपींना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चाकण शहरातील विद्याधाम सोसायटी ते घरफोडी करून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घर मालक बाहेरगावी राहत असल्याने पाळत ठेवून कुलूप तोडून घरात असलेली पाण्याची मोटर, इन्व्हर्टर बॅटरी चोराने लांबवली असून याबाबत घरमालक राहुल मलेल यांना घराचे दार दिवसभर उघडे असल्याने शेजारी लोकांनी कल्पना दिली. यानंतर हा प्रकार लक्षात आला. 112 क्रमांकावर फोन करून चाकण पोलिसांना घरमालक यांनी तक्रार केली. मात्र निवडणूक असल्याने 2 दिवसांनी कारवाई करू असे त्यांना सांगण्यात आले असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते अतुल देशमुख यांना सभागृहात कसे पाठवायचे हे आम्ही ठरवले आहे, असे सूचक विधान चाकण सभेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊत यांच्या या वक्तव्याची खेड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यात सत्ता आल्यास देशमुख यांना आमदारकी मिळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. चाकण येथील सभेत राऊत नेमकं काय म्हणाले होते पाहूया. माननीय शरद पवार साहेबांचा, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यांच्याकडे आमचे मला म्हटले, अरे आमच्याकडे उमेदवार आहेत, अतुल देशमुख आहेत, सुधीर, त्यांचे सासरे आमचे मित्र, त्या सुधीरजींचे ते सगळ्यांचेच मित्र आहेत. आम्ही सगळे बसलो आणि ठरलं की हे जे आमचे सगळे सहकारी आहेत, मग अतुल देशमुख असतील, मुंगसे असतील, यांना सत्ता आल्यावरती कसं आणि कुठे सभागृहात कसं पाठवायचं हे आम्ही सगळे ठरवलं. पण आम्ही एक आहोत. या गद्दाराला गाडण्यासाठी, या बेईमान माणसाला, या गुन्हेगाराला गाडण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत. हे तुम्ही आज व्यासपीठावरती पाहत असाल. शिंगी शिखर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सर्वोच्च शिखर आहे. शिंगी शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची 1271 मीटर एवढी आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील 5 गावांच्या सीमेवर मध्येच हा शिंगीचा डोंगर आहे। असं म्हटलं जातं की औदर, आडगाव, कुडे बुद्रुक, कुडे खुर्द, सुपया 5 गावांची सीमा या ठिकाणी येऊन मिळते। या प्रत्येक गावातून शिंगी शिखरावर जायला पायवाट आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिमेकडे आडगाव गावाच्या उत्तरेला हे शिखर आहे। राजगुरुनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। शिखरावर असलेलं महादेवाचं मंदिर 400 ते 500 वर्षांपूर्वीचं असल्याचे भाविक सांगतात। या ठिकाणी वाशेरे औदर या रस्त्यांची मात्र अत्यंत दुरवस्था झालेली आहे। खेड तालुक्यातील वाशेरे ते औदर रस्त्याची दुरवस्था झाली आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकी वाहनांचे सातत्याने अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे। खेड तालुक्यातील साबुर्डी ते वाशेरे दरम्यानचा नागमोडी वळणाचा घाट आहे। घाटातील रस्त्याचे रुंदीकरण मागील कित्येक वर्षात झालेले नाही। या घाटाचे रुंदीकरण केल्यास अपघातांचा धोका कमी होईल असे या भागातील नागरिक सांगतात। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या वतीने LED स्क्रीनद्वारे आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर शहरातून मतदान जनजागृती करण्यात आली। सोयाबीन खरेदीचा शुभारंभ खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, नामदेवराव कलवडे, नानासाहेब टाकळकर, आनंदराव काळे, बाळासाहेब राळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आला। आतापर्यंत तालुक्यात 500हून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे। तालुक्यातील 500 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 520 किलो इतके सोयाबीन येथील केंद्रात विक्रीसाठी आणता येणार आहे। खरेदी केलेल्या सोयाबीनची रक्कम 72 तासात पोर्टलद्वारे किंवा तांत्रिक अडचणी असल्यास 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचं ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांनी सांगितलं। कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून आळंदीत येणाऱ्या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी प्रसाद, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा मोफत दिली जाणार आहे। दरम्यान भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि मंदिर परिसरात चोऱ्या होऊ नये यासाठी देवस्थानच्या व्यवस्थापनाने 90 CCTV कॅमेरे बसवले आहेत। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।